नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 80. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही ईश्वर ईश्वर म्हणता किंवा तुम्ही ईश्वर ईश्वर करता, पण तुम्ही आहात हे जाणवण्यापूर्वी ईश्वर केवढा मोठा होता हे माहीत आहे का? तो कुठे होता हे माहीत आहे का? म्हणून सर्वांचे बीज जे काही आहे ते ओळखा, ज्याच्यामुळे तुम्हीच आहात हे तुम्हाला जाणवणे शक्य झाले. त्या कळतेपणाचा विचार करा, त्यावरच लक्ष ठेवा. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, चमत्काराविषयी तर बोलूच नका. तुम्ही असल्याचा जो अनुभव आहे, यापेक्षा अजून दुसरा मोठा असा चमत्कार असू शकतो का? तुमच्या अणुवत असणाऱ्या हालचालीमुळे या अवाढव्य जगाची एका निमिषात निर्मिती होते. हा केवढा आहे चमत्कार! श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आठही सिद्धी फक्त या अणुवत असणाऱ्या हालचालीमुळेच मिळवणे शक्य झाले आहे. ज्यांना त्या सिद्धी हव्यात त्यांनी त्याचा खुशाल अभ्यास करावा. पण स्वरूप ज्ञान ही मात्र फारच वेगळी गोष्ट आहे. इथे व्यक्तिहित व समूहहित साधणाऱ्यांसाठी अजिबात जागा नाही. इथे व्यक्तिहित व समूहहित साधणाऱ्यांसाठी अजिबात जागा नाही. तुम्ही म्हणजेच वस्तुतः स्वरूप ज्ञानच होय. पण इकडे आपले अजिबात लक्ष नाही. निदान आपण आकाशासारखे निर्विकार, म्हणजे कुठल्याही स्थितीत अलिप्त, कुठल्याही स्थितीत निसंग असा विचार, असे स्मरण करूनच रात्री झोपी जा. बाकी झोपच पुढचे काम करेल. इतकं करून पाहायला काय हरकत आहे? यात जात पात वंश प्रांत यांचा तर काही संबंधच नाही. बरे, याकरता वेगळा वेळ पण असा काढावा लागत नाही. अर्थात इतकंही करण्याची इच्छा नसेल तर मग सर्व अध्यात्म परमार्थ हे केवळ पालथ्या घड्यावर पाणी ओतल्यासारखेच होईल. मग सर्व हा खटाटोप बंद करणेच चांगले. स्वरूप ज्ञान हे शब्दाने पकडता येत नाही. जप तपाने थांग पत्ता लागला असे वाटते. जपातपाने त्याचा थांग पत्ता लागला असे वाटते, पण ते फक्त वाटणेच असते. कारण लवकरच लक्षात येते की तो केवळ एक भ्रम होता. कारण जगात चाललेली जेवढीही काही साधना वगैरे आहे, जप तप योग शास्त्राभ्यास आसन प्राणायाम, हे केवळ मन बुद्धी व इच्छा यांच्या केवळ समाधानासाठीच आहेत. जी कल्पना धरून, जी इच्छा धरून कोणीही एखादे जप तप इत्यादीचे साधन करतो, त्याला तसेच दर्शन प्राप्त होते. व असे दर्शन होताच आपण आता कृतार्थ झालो व हेच तर मला मिळवायचे होते म्हणून समाधान पावतो. पण हा समाधानाचा खुंटा अजिबात बळकट नसतो. वेळ आल्यास तो
आपोआप निखळून पडतो किंवा सहज उपटल्या जातो. एक सत्य गोष्ट आहे, एक साधारण वयाचे साधक खूप जप तप इत्यादी साधना करत. ती साधना त्यांच्या संप्रदायाप्रमाणे असे आणि या जप तप साधनेमुळे त्यांना निरनिराळे दर्शने पण व्हायची. त्यात त्यांना त्यांच्या संप्रदायाचे जे मुख्य दिवंगत गुरु होते ते 2-3दा पाठमोहरे असे दिसले. म्हणजे केवळ त्यांना त्यांची पाठ दिसली आणि ते तसेच समोर समोर जात राहिले असे त्यांना त्यांच्या त्या दर्शनात किंवा स्वप्नात दिसले. आपण इथे व्यक्तिगत नाव मुद्दाम घेत नाही, कारण त्याचे तसे काही कारण नाही. असो, त्यांनी आपल्या गुरूंना विचारले, असे का होते? मला असे सद्गुरूंचे पाठमोरे दर्शन का होते? गुरुदेव आणि असे समोर समोर का जात राहतात? त्यावर त्यांचे गुरु म्हणाले, बेटा, तुझी साधना कमी पडते. तू साधना जोमाने कर. म्हणून त्या साधकांनी ही आज्ञा पाळून ते परत जोमाने अधिक साधना करू लागले. व एक दिवस त्यांना परत स्वप्न पडले. त्यात तेच दिवंगत गुरु त्यांना दिसले, पण ते पाठमोरे. पण आता फरक इतकाच की ते आता पुढे पुढे जात नव्हते, तर एकाच जागी स्थिर उभे होते. परत त्या नवीन दर्शनाविषयी किंवा स्वप्नाविषयी त्या नवीन दर्शनाविषयी किंवा स्वप्नाविषयी त्यांनी आपल्या गुरूंना परत विचारले. गुरु म्हणाले, बेटा, अजून साधना कर. तुझी इच्छा जरूर जरूर पूर्ण होईल. एक दिवस गुरुदेव जरूर तुझ्याकडे तोंड करून तुला दर्शन देतील, याची खात्री बाळग. तुझी प्रगती होत आहे. सध्या गुरुदेव थांबले आहेत, ते आता पुढे पुढे जात नाहीत. याचा अर्थ एवढाच की तुला अजून साधन करायला पाहिजे. तुझे साधन कमी पडते, पण नक्कीच ते एक दिवस तुला समोरून दर्शन देतील, ही खात्री बाळग. बरे असो. तात्पर्य, आपल्या कल्पनेप्रमाणे कोणीही एखादे जपतप इत्यादीचे साधन करतो, तर त्याला तसे दर्शन निश्चित प्राप्त होते, पण ते सर्वथा निरुपयोगी असते. पण स्वरूप ज्ञानाची तशी गोष्ट नाही. तुम्हाला स्वतःच्या असणेपणाची कल्पना अजिबात करता येत नाही. तुम्हाला स्वतःच्या असणेपणाची कल्पना अजिबात करता येत नाही, कारण कल्पना करणारा हा स्वस्वरूपापासून वेगळा हवा, तेव्हाच तर कल्पना करता येईल. व कल्पना करण्याकरता आपण तशी कल्पना करणारा हा असणेपणाने हवाच ना. म्हणून स्वरूप हे कल्पना गम्य नाही, कल्पनेच्या कक्षात येत नाही. अनेक ग्रंथातील अनेक शब्दांनी, वेदशास्त्रांनी हेच ज्ञान सांगितले. पण सर्व शब्द सोडून, म्हणजे सर्व ग्रंथ बाजूला ठेवून, हे जे काही आहे ते ज्याचे त्यानेच शोधायचे आहे, ज्याचे त्यानेच पाहायचे आहे. म्हणून आपण कोण याचे संशयरहित ज्ञान होईपर्यंत इथे सांगितलेले मन लावून कळकळीने ऐका व ऐकलेले घट्ट धरून ठेवा. या अशा श्रवणावर विश्वास ठेवा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. तुमच्याकडे सध्या काय आहे? कशाचा तुम्हाला फर्स्ट हँड अनुभव आहे? सर्वात जवळचे तुम्हाला काय आहे? तर आपणच आपण असणेपणाने आहोत, याचा अनुभव. हे स्मरण किंवा ही आठवण अजिबात विसरू नका.
ती जपा. आत पंचज्ञानेंद्रिये आणि बाहेर तशीच पंचमहाभूते. आत एकच गुण पण बाहेर एकेकाचे 3-3 गुण. हे गुणच गुणाच्या ठिकाणी वावरणारे. स्वरूप ज्ञानाची जोपासना करावी लागत नाही. स्वरूप ज्ञानाची उपासना पण करावी लागत नाही. ऐहिकाची मात्र करावी लागते. मनाने केलेल्या अर्थाचे परिणाम स्वस्वरूप ज्ञानावर कधीच होत नाहीत. स्वस्वरूपात जितके रमाल तितके थोडे आहे. स्वस्वरूप ज्ञानात रमता रमता ते एवढे व्यापक होते की शेवटी ते निरंजन होते. म्हणून ऐकलेले ध्यानी धरणे हा सर्वात मोठा ध्यान यज्ञ होय. म्हणून इथे ऐकलेले ध्यानी धरणे हा सर्वात मोठा ज्ञान यज्ञ होय. सर्वात मोठा ध्यान यज्ञ होय. आपणच आपण केवळ असणेपणाने आहोत. आपणच आपण केवळ शुद्ध असणेपणाने आहोत. आपल्या वेगळे काहीच नाही. आपण सर्वांच्या अगोदरचे आहोत. या गुरुदेवाच्या सांगण्याचा अर्थ धरून ठेवा. त्याचाच आठव करा. या एका आठवात, या एकाच आठवणीत इतर आठवणी डुबू द्या किंवा डुबवा. मग हे सध्याचे आपण अमुक तमुक असल्याचे हंगामी आणि भ्रमित असणारे ज्ञान त्या नित्य स्वरूप ज्ञानात कसे मिसळून जाते हे पहा. हे तुझे तुलाच कळेल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की ज्याच्या ज्याच्या कल्पनेला जे जे बरे वाटले ते ते त्यांनी लोकांना सांगितले. ज्याच्या ज्याच्या कल्पनेला जे जे बरे वाटले ते ते त्यांनी लोकांना सांगितले. काही लोकांच्या बुद्धीने त्याला होकार दिला. काही लोकांच्या बुद्धीने त्याला होकार दिला. काहींनी त्याला दिला नकार. काहींनी त्याला नकार दिला. पण होकार देताना किंवा नकार देताना कुणीही काहीच तपासणी केली नाही. कुणी काहीच त्याची तपासणी केली नाही किंवा हे खरे की खोटे यात खोलवर कुणीही गेले नाहीत. आणि म्हणून होकार देणाऱ्यांनी एक संप्रदाय बनवला आणि नकार देणाऱ्यांनी पण आपला दुसरा एक संप्रदाय बनवला. आपापले अनुयायी वाढवले, आश्रम बांधले, भक्त निवास बांधले असो. पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. आणि खरोखर म्हणायचे म्हणजे झाल्यास वस्तुस्थिती असे काहीच नाही. ज्या गोष्टीला शेंडा नाही, ज्या गोष्टीला बुडूक नाही, त्याला वस्तुस्थिती कसे म्हणावे. तरी पण लोक आपापल्या कल्पनेने आपापले आपणच ठरवून घेतलेले किंवा त्यांना कोणी सांगितलेले साधन करीतच असतात. जणू त्यांना उगी किंवा निवांत राहताच येत नाही. म्हणूनच ते या सर्व साधना वगैरेच्या गोष्टी अंगावर ओढवून घेतात. श्री निसर्गदत्त महाराज शिर्डीचे श्री साईबाबा विषयी म्हणताना असे सांगतात की त्यांनी कोणत्याच कल्पना केल्या नाहीत. त्यांनी कुणालाही शिष्य केले नाही आणि स्वतःला गुरु म्हणूनही घेतले नाही. कुणास मंत्र दिला नाही, कुणास नाम दिले नाही. मग संप्रदाय वाढवण्याची किंवा आश्रम बांधण्याची गोष्टच नको. कृष्ण, अर्जुन व उद्धव यांच्याकडे जे स्वरूप ज्ञान आहे तेच व तितकेच तुमच्या जवळ पण आहे. तेच हे आपण असल्याचे अवांछित स्वयंप्रकाशी ज्ञान हे लक्षात ठेवा. कृष्ण, अर्जुन व उद्धव यांच्याकडे जे स्वरूप ज्ञान आहे तेच व तितकेच तुमच्या जवळ पण आहे.
तेच हे आपण असण्याचे अवांछित स्वयंप्रकाशी ज्ञान हे लक्षात ठेवा. वेद शास्त्रे पुराणे ज्याचे महात्म गाते ती विभूती खुद्द तुमच्या असणेपणाच्या स्वरूपात आहे. त्याचे महात्म्य ओळखा. हेच कैवल्यपद जाणा. जसे तुम्ही मूळचे कोरे करकरीत आहात आणि यातच म्हणूनच यात चिन्मय जे आहे ते खेळत आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की संतांच्या सहवासाचा आपल्या जीवनावर परिणाम होतोय खरे, पण ज्याच्यावर परिणाम होणार त्याच्यावरच तो होणार आहे हे लक्षात ठेवा. कारण ज्याच्यावर परिणाम होणार आहे त्याची आतून तयारी हवी. तुम्हाला तुमची गरज आहे म्हणजे काय त्याचे महत्व पटले पाहिजे. सर्व गोष्टीचा पूर्ण विसर हाच खरा आराम. तुमच्यावर तुमचा जसा जसा विश्वास बसेल तसे तसे व्यक्ती मन लाजून बाजूला होईल. तुमच्यावर तुमचा जसा जसा विश्वास बसेल तसे तसे व्यक्ती मन लाजून बाजूला होईल आणि तुम्ही मोकळे व्हाल. मोकळेपणा व तुम्ही एकच. तुम्ही व हा तुमचा मोकळेपणा असे द्वैत इथे नाही. आपल्याला कुणी दिलेली वाईट शिवी आपण जन्मभर विसरत नाही. आपल्याला कुणी दिलेली वाईट शिवी आपण जन्मभर कधी विसरत नाही. तसे हे तुम्ही कायमचे लक्षात ठेवा. तुम्ही असल्याची जाणीव व जग हे एकच आहात. तुम्ही असल्याची जाणीव आणि जग हे एकच आहेत. दोन्ही वस्तुता एकाच वेळी उत्पन्न होतात. दोन्ही वस्तुता एकाच वेळी उत्पन्न होतात. इतकेच काय, भ्रम आहे हे पण तुमच्या असणेपणामुळेच तुम्हाला कळते. इतकेच काय, भ्रम आहे हे पण तुमच्या असणेपणामुळेच तुम्हाला कळते. तुम्ही म्हणता परब्रह्माचा आम्हाला काय उपयोग. तुम्ही म्हणता परब्रह्माचा आम्हाला काय उपयोग. अहो पण खुद्द परब्रह्मालाच त्याचा म्हणजे परब्रह्माचा काहीच उपयोग नाही. तिथे तुम्हाला त्याचा काय उपयोग होणार. ज्ञानाच्या दृष्टीने काहीच झाले नाही म्हणून त्याचा उपयोग किंवा त्याची अडचण हा विषयच निर्माण होत नाही. हा प्रश्नच निर्माण होत नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात आपले असणेपण हे आपण कधीच विसरू शकत नाही. म्हणून त्याला आठवण्याचा पण प्रश्न नाही. म्हणूनच असणेपण हे आठव आणि विसर यांच्या पार आहे. ते फक्त आणि फक्त असणेपणच आहे. ते माझे असणेपण तुझे असणेपण असे नाही. ते तसे फक्त सांगताना माझे म्हणणे अपरिहार्य आहे. पण कुणाला सांगायचे नसेल म्हणजे मौन स्थिती असेल तर काहीच सांगावे लागत नाही. सांगण्याची गरजच नाही. झेन पद्धतीनुसार असणेपणा आणि असणेपणाचा विचार यांचा अजिबात संबंध नाही. झेन पद्धतीनुसार असणेपणा आणि असणेपणाचा विचार यांचा अजिबात संबंध नाही. समजा एखादा माणूस उकडलेले बटाटे सोलतो आहे. एक म्हणणार मी बटाटे सोलतो आहे. दुसरा म्हणणार जस्ट पिलिंग द पोटॅटोज. फक्त बटाटे सोलणे चालले आहे. नमस्कार.